राज्यातलं ओबीसी आरक्षण संपलंय हे मी म्हणत नाही, तर हे लढणारे ओबीसी नेतेच म्हणतात आणि काही अंशी ते खरं आहे. कारण जसं कुणबी दाखले द्यायला सुरुवात झाली जरांगेच्या आंदोलनानंतर, ते दाखले 2-4 चॅलेंज होतात तर लई राज्यभर आंदोलन होतात, पण जे दाखले मंजूर झाले त्याचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही सगळे आज ओबीसीची बैठक बोलवली, आम्ही बघितलं गर्दीच नव्हती. ओबीसी समाजालाच काय पडलेलं नाही का? नाही, ओबीसी समाज हा शोषित आहे, विस्थापित आहे आणि वेगवेगळ्या जात समूहामध्ये विभागलेला आहे. 1 सप्टेंबरला गर्दी काय आहे ती महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना दिसेल. आम्ही हे आज चॅलेंज स्वीकारलंय आणि जर 1 सप्टेंबरला गर्दी नाही दिसली तर आम्ही सुद्धा काय करायचं हा विचार करू. आम्ही सुद्धा घरी बसू. आरपारची लढाई शेवटचं आंदोलन असेल ओबीसीसाठी. आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलेलं आहे आणि हे आरक्षण संपत असताना इथं सत्ताधारी बोलत नाहीत, इथं मंत्रिमंडळातली लोक बोलत नाहीत, इथं आमदार बोलत नाहीत, इथं ओबीसीचे नेते बोलत नाहीत, आम्ही सगळे कार्यकर्ते बोलतोय. उलट काल बावनकुळे म्हणले तुम्ही शांत राहा, मग शांत राहा. बॉडी शेमिंग होते पब्लिकली. हे बघा, महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपत असताना जर आम्ही शांत राहिलो तर ओबीसीने आता विसरून जायचं. ओबीसीचं आरक्षण आपल्याला होतं. मंडल आयोगानं तुम्हाला सामाजिक मागासांना आरक्षण दिलं होतं. मागासवर्गीयाची व्याख्या बदलली का, हा सरकारला आमचा सवाल आहे. कारण आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळं म्हणून तुम्ही EWS दिलं ना. मग EWS दिला असताना 10% स्पेशल कायदा करून दिला असताना परत तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये आमच्या शासनकर्ती जमात असलेल्या मराठा बांधवाला का घातलंय? आणि जर घातलं ती घातलं आता, मग ओबीसीवर याचा काय परिणाम होणार आहे याच्यावर कोण बोलणार? आता मराठा समाजाचं आंदोलन संपलंय, पण आता ओबीसीच्या आंदोलनाला सुरुवात 1 सप्टेंबर पासून झालेली असेल. पण ओबीसी मंत्री कुठे आहेत? ते काहीच बोलत नाहीत, उलट ते शांत करतात तुम्हाला, ज्यांनी सगळे फायदे लाटले. आज ना उद्या मग ज्या पद्धतीने राजकीय आरक्षण खाल्लं गेले स्थानिक स्वराज्य संस्था दिसलंय ते अगदी स्पष्टपणे. मग ते त्यांचे कुणबी दाखले आहेत तर तुमचं काय अडचण आहे? हे बघा, कुणबी म्हणून जर मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर ओबीसी कधीही त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकत नाही. कालच्या पंचायत राजच्या निवडणुका बघा किंवा कुठली नोकर भरती बघा किंवा कालची शिक्षक भरती बघा, या सगळ्या प्रश्नांमध्ये मूळ ओबीसी हा बेदखल झालेला आहे. त्यामुळं हे निवडून आलेलं सरकार, विरोधक, ओबीसीचे नेते, ओबीसीची सब कमिटी आमच्या ओबीसींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नाही. हे पार्शल वागतंय. आम्हाला सवतीच्या लेकराचा अनुभव आता बघायला मिळतोय. तो विखे म्हणतो कोण हाकेला कोण ओ देत नाही. तो लाड म्हणतो की यांच्या मागे 4-5 माणसं नाहीत. ओबीसी बांधवांना सांगतोय, जर आता तुम्ही रस्त्यावर नाही उतरला तर तुम्ही ओबीसी आरक्षण विसरून जायचं. आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना आमचं सांगणं आहे, तुम्ही इथून पुढं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. कारण ज्या महाराष्ट्रानं, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी समतेचं, सामाजिक न्यायाचं तत्व देशाला दिलं, संविधान दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या अनाथ माती कालवली जाते. ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालंय. ओबीसी हा विविध जातीपातीमध्ये विभागले, त्यांच्या जातीपाती संघटना ते कुठे एकत्र येणार आहेत की म्हणते आम्ही एकत्र करायचा प्रयत्न करू. आमचं ओबीसीच्या 9 मंत्र्यांना सांगणं आहे, सब कमिटीला सांगणं आहे, तुम्ही, आम्ही छोट्या घरातली माणसं आहे, तुम्ही आम्हाला आव्हान द्या, आम्हाला आमच्या समोर येऊन उत्तर द्या अथवा न द्या, पण तुम्ही कॅबिनेटमध्ये बोला, तुम्ही हाऊसमध्ये बोला. नाही बोलले तर आम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू, जनतेच्या दरबारात जाऊ. जनतेने जर या आंदोलनामध्ये सहभाग घेतला तर लढाई मोठ्या नेटानं लढू. आणि जनता जर सामील नाही झाली तर आम्ही सुद्धा खेदानं व्यक्त करतो, आम्ही सगळी लढणारी माणसं आहे. आम्ही आज हतबल आहोत, हतबल. आमचं इथलं सरकार ऐकत नाही, विरोधक ऐकत नाहीत, ओबीसी जनता ऐकत नाही, ओबीसीचे सेल प्रमुख ऐकत नाहीत. आम्ही हतबल आहे. आम्ही आज रोजी पराभूत आहे. कारण कालच एका मंत्र्यांनी सांगितलं 22,20,577 प्रमाणपत्र वाटली गेली, त्यातली 4 रद्द झाली तर राज्यभर रद्द झाली, ती पण फर्जी डॉक्युमेंट दाखवली म्हणून. अरे पण जर मराठा ओबीसी मध्ये आला तर ओबीसी कसा टिकेल त्याच्या स्पर्धेमध्ये? हा सामाजिक न्याय नाही. मग EWS रद्द करणार का? जनतेला काय कळत नाही? जनतेला कळतंय. जनता सायलेंट आहे, ओबीसी सायलेंट आहे. ओबीसी राज्यकर्ता नाही. ओबीसी गावच्या पाराच्या कट्ट्यावर. गणित असं आहे, राजकीय गणित जे बोललं जातं ते, त्याच्यामध्ये ओबीसी अस्वस्थ राहिला की तो भाजपला मतदान करतो, म्हणजे त्याचा थेट फायदा भाजपला जो, म्हणून जरांगे अजिबात होणार नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी जी जरांगेला सपोर्ट करतोय म्हणून आम्ही आव्हान केलं होतं त्यावेळी की बाबा हे जर आपल्याकडे येत नसतील आणि याला जाऊन सपोर्ट करत असतील, लेटर हेडवरती सपोर्ट करत असतील, महाविकास आघाडीच्या सगळ्या खासदारांनी जाऊन पत्र कुणाला दिली? जरांगेला दिली. म्हणून आम्ही त्यावेळी वैतागून भूमिका घेतली होती की यांच्यापेक्षा हे बरे, दगडापेक्षा वीट बरी. पण त्याच भाजपनं आज ओबीसीचा टकमक टोकावरनं कडेलोट केलाय.
ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी ही भाजप उभी राहिली नाही. मुख्यमंत्री महोदय, आता ओबीसीला तुम्ही गृहीत धरायचं नाही. ओबीसी आता तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. 1 सप्टेंबर नंतर एकतर ओबीसी विधानसभेवर येईल, एकतर ओबीसी राजकीय दृष्ट्या जागरूक होऊन या सगळ्यांना संपवेल, नाहीतर घरी बसेल, आपल्या परंपरागत व्यवसायामध्ये गुलामीमध्ये परत जीवन जगेल. सर्वाधिक झळ ह्या जातीवादाची आरक्षण लढ्याची मराठवाड्याला बसली. तुम्ही तिकडनं येता नवनाथ आबा, मला सांगा आज परिस्थिती काय आहे तिकडली? तिकडून तरी थोडाफार रिस्पॉन्स मिळतो या सगळ्या आंदोलनाला, कारण झळ बसलेली तिकडं. आता ही शेवटची आरपारची लढाई असणार आहे. खरं तर आता 1 सप्टेंबरची आम्ही शेवटची आरपारच्या लढाईची घोषणा केली. कारण मराठवाड्यामध्ये विशेषतः धग, तुम्हीच आता सांगितलं, विशेषतः धग बसती. गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये हॉटेल जाळ्या, घरं जाळे, गाड्या जाळ्या, नावी समाजाचे दुकानं फोडले, जाळे, मायक्रो ओबीसींना भयभीत करण्याचं काम केलं. मेंढपाळावर वारंवार हल्ले होत आहे, म्हणजे महिलांच्या शोषण करण्याचे प्रयत्न होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मराठवाडा आता पेटलेला आहे. आणि विशेषतः काय होतं, मराठवाड्यातून सुद्धा अनेक मंत्री येतात, मराठवाड्यातून आमदार येतात ओबीसीचे, कोणी बोलायला तयार नाही. ओबीसी आमचा DNA म्हटल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या अगोदर ओबीसी आमचा DNA म्हणले. त्यावेळी मनोज जरांगे नावाचा 1.5 छटाक माणूस तो काय म्हणतो, महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि त्या 1.5 छटाक माणसांनी कन्फर्म सांगितलं की महायुतीला आपण सपोर्ट करायचा नाही. ओबीसीनं बरोबरून महायुतीला सत्तेत आणलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मराठवाड्यात 20,143 कुणबी प्रमाणपत्र जर व्हॅलिड होत असतील आणि त्यापैकी फक्त 4 कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेत, तेही फर्जी, म्हणजे ज्यामध्ये काही हाताने खाडाखोड केलेले असतील आणि ट्रान्सलेशन समितीकडून त्याच्यावर एवढी आग पकडे ना, त्याच्याहून एवढी आग पाकडेन. त्याच्यामध्ये एवढे मंत्री उतावील, राधाकृष्ण विखे पाटील असेल, उदय सामंत नावाचा भुरटा मंत्री असेल, हे लोक तिथे येऊन लोटांगण पाय चाटण्याचे काम करतायत. आणि आमचे मंत्री खराटे घेऊन झोपलाय. आमचे एकही मंत्री 9 मंत्र्यापैकी एकही बोलता येत नाही. ठीक आहे, भुजबळ साहेबांचा आपण वयाचा विचार केला पाहिजे, पण बाकीचे मंत्री काय करताय, मराठवाड्यातून येणारे मंत्री काय करताय? आणि खरं तर आमचे उपसमितीचे अध्यक्ष सुद्धा काल आम्ही आता त्यांच्या व्यंगावर भिकारचूट मन्या बोलल्याच्या नंतर आम्ही स्वतः आमच्या माणसावर जर अन्याय होतोय आम्ही बोलतोय, आणि जर मंत्र्यांना कुठलंच गांभीर्य नसेल, ओबीसीवर अन्याय होतोय त्यांना गांभीर्य नाही, आम्हाला साधे आमच्या मंत्री एकदम मला शांत राहा आणि तेच आम्हाला शांत राहा म्हणतात. कारण काय झालंय, स्वतः घाबरतेत. बेसिकली मुद्दा असा आहे, राजकीय दृष्ट्या यांना वाटतं जर आम्ही जरांगेला अंगावर घेतलं तर मराठी आम्हाला हरवतील, म्हणून हे सगळे घाबरतेत. परंतु त्यांनी विधानसभेला पाहिलं, ज्या मनोज जरांगेचे सहकारी किती निवडून आता आले. लोकसभेला जालना लोकसभेला त्यांचा मंगेश साबळे नावाचा माणूस का निवडून आणता नाही आला. बदनापूर विधानसभेला राखीव जागेवर राजरत्न आंबेडकरी जनतेतला माणूस, आंबेडकरांचा वारस म्हणून घेणारा माणूस जरांगे. मंत्री काय घाबरतो? नाही, मंत्री हे विनाकारण मला वाटतं हे भित्रे म्हणावं लागतील. कारण की मंत्र्यांनी घाबरण्याची गरज नाही ना, जरांगेची ताकद असती तर सगळ्या ओबीसी मंत्र्यांना जाब विचारणार का? कारण रस्त्यावर तुम्ही असता. 1 सप्टेंबरची घोषणा केली. आम्ही आता जबाबदार मंत्र्यांना भेटणार आहोत, आमच्या आमदारांना भेटणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही गावगाड्यात जाऊन ओबीसी समाजाला एकत्र करून 1 सप्टेंबरला तर आम्ही येणारच आहोत. परंतु मंत्री आम्हाला किती रिस्पॉन्स देतील यासाठी आम्ही त्यांना भेटणार आहोत. आणि त्यानंतर हा लढा, आमचा लढा शेवटचा असेल, परंतु आमच्या ताकदीने जेवढे आम्हाला लोक मुंबईत आणता येतील, जे येतील तेवढे घेऊन आम्ही मुंबईत आझाद मैदानावर येणार आणि ह्या राज्य सरकारला जाब विचारण्याचं काम करणार. कारण 2024ला ओबीसींच्या जीवावर हे सरकार सत्तेत आलं आणि त्याच ओबीसींना विसरून ओबीसींची जर राजकीय हत्या करत असेल. एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये 11 जागेवर कुणबी लढले, तिथं 7 म्हणजे 11 राखीव जागेपैकी 7 जिल्हा परिषद सदस्य जर कुणबीचे होत असतील. आकडेवारी सगळं समोर आहे. तुम्ही नेहमी न्यायालयीन लढाई लढता, समाज म्हणून काय मदत होती का नाही? सदन समाज आहे ओबीसी, किती नाही म्हणलं तर. कारण मुद्दा असा आहे, आज ओबीसीचं आरक्षण संपल्यात जमा आहे. तुम्हीच सगळे म्हणतात, तुम्ही आता ही आरपारची लढाई नाही तर आम्ही सगळं सोडून देऊ, मग मंत्री काय कामाचे? नाही, आमचं तेच दुःख, आमचं तेच आहे. आबा म्हणल्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी भरपूर केलं. त्यांचं आता बायपास झाली, 80 वय आहे. 2 सप्टेंबरच्या JR विरोधात न्यायालयात गेले. त्यांची समता परिषद का नाही दिसली? आता ते त्यांच्या समता परिषदेचे पदाधिकारी सांगतील. पण आमचा सवाल बाकीच्या पण मंत्र्यांना आहे की या आता सध्या शेवटची घटका मोजते ओबीसी. खंत आहे का ओबीसी जातीपातीत विखुरला गेल्यामुळं हा लढा उभारला जाऊ शकत नाही, जसा जरांगेंचा मराठा बांधवांचा लढा उभारला गेला? हे भांडणं लावायचे नाही. मुद्दा काय आहे, समाज स्वास्थ्य राहिलंच पाहिजे. पण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्याचा कुठेतरी राजकीय फायदा घेण्यासाठी या दोन्ही बाजूकडून या सगळ्या गोष्टी होतात. भरला जातोय दोन्ही बाजूचा समाज याच्यात.
नाही, दोन्ही बाजूचा भरडला कसं काय जातोय? आज एक समाज ज्याला SCBCचं पण वेगळं आरक्षण लागू आहे, EWS मधनं पण 8.5% म्हणजे 85% 100 मधला लाभ घेतला, कुणबी दाखल्याने पण आता आलेले आहेत. आता परत हे प्रसाद लाडन हे म्हणतात की अधिसंख्य पद्धत सुपर न्यूमररी, म्हणजे ज्याला आरक्षण नाही त्यासाठी सुपर न्यूमररी, सारथीसाठी वेगळा निधी, अण्णासाहेब पाटीलसाठी वेगळा निधी, सारथीमधून पण कुणबीचा लाभ घ्यायचा, महाज्योतीमधनं ओबीसी ते म्हणून कुणबीचा लाभ घ्यायचा. भरडला जातोय तो फक्त ओबीसी. आणि मी काय म्हणतो, तरी जागा का होत नाही? मग आमचं तेच दुःख आहे. यालाच तर सामाजिक मागासले पण म्हणतात. आम्ही गाव शोषित वंचित गावगाड्यामध्ये हातावर पोट असणारा समाज. बाबासाहेबांमुळे विनासाहेबांचं आरक्षण मिळालं, त्याचं महत्व नाही. नाही, आमचं तेच आहे ना, आमचं दुःख आता तेच आहे. बाबांनो, आता तरी उठा. तुमच्या बापांनी बाबासाहेबांनी तुम्हाला जगण्याचे अधिकार दिले. 340 कलम तुम्ही संघर्ष केला का? त्या दलित बांधवांनी जे शोषलं, आज त्यांना बाबासाहेबांनी तुमच्या घरामध्ये आहे का? बाबासाहेबांचं नाव तोंडात आहे का? आज बाबासाहेबांना आज ते डोक्यावर घेऊन फिरतात. तुम्ही घेता का? बरं, तुम्हाला मिळलं ते टिकवण्याची तुमच्या आहे का? काय आम्ही एवढं भांडतोय, आम्ही आमच्या गाड्या फुटतात, धमक्या येतात, जीव मारण्याच्या धमक्या आहेत. पण आता करो या मरोची परिस्थिती. आमदार खासदार म्हणतात तुमच्या मागे लोकच नाही, कशाला तुम्हाला मदत करायची? आमचं तेच दुःख आहे. लोक येतील त्यांना आम्ही शेवटची साथ घालतोय की आता तुमच्या या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी सगळ्यात शेवटचा हा निर्णायक लढा आहे. आता जर तुम्ही आमच्या मागे आलात तर समाजाच्या डोक्यात मानाचा तुरा येईल, आणि जर तुम्ही आमच्या मागे नाही आलात तर या समाजाची लंगोट फिटणार आहे, समाजाचं नाव जाणार आहे. त्यामुळं आम्ही लढतोय. आम्ही तुम्हाला अपील करतो, विनंती करतो, ही शेवटची, ही फक्त त्या दाखल्यांची लढाई नाहीये, आरक्षित वर्गाची नाही. आमची मागणी एकच आहे की हे जे संविधानिक आमचे जे हक्क अधिकारांवर गदा आहे ती वेगवेगळ्या ह्याच्यात, मग याच्यामध्ये तुमचे बिंदू नामावले असेल, हे भरती प्रक्रिया असेल, हे बोगस दाखल्यानी घुसखोरी असेल, जे जे काय ते आमच्या कुठं काढणार, ते सगळं काढणार आम्ही. आम्हाला निधी का नाही, मोर्चे कुठं विधान भवनावर की कुठं का अजून? ते त्याचं स्वरूप, त्याचा रूट, त्याच्या मागण्या आणि त्याचं ठिकाण, या चारही गोष्टी आम्ही दरम्यानच्या काळात सगळ्यांशी बोलू. कारण की या ओबीसी मध्ये अनेक विविध संघटना आहेत, बलुतेदारांच्या आहेत, मायक्रो ओबीसीच्या आहेत, यांच्या VJNT एकत्र मोठ बांधणं. त्यासाठीच आम्ही आठवडाभर हे करू. आम्ही आमच्या नेत्यांना भेटू, काही जे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटू आणि या संदर्भामध्ये नक्कीच आणि मीडिया समोर मांडू अख्खा आमचा रोड मॅप, आमच्या मागण्या, आम्ही कुठं जाणार, आमची काय मागणी असेल हे सगळं मांडू. आणि त्यानंतर फक्त एक नक्की आहे की 1 सप्टेंबरला करो या मरो, चलो मुंबई. आता नाही तर कधीच नाही. तुम्ही घरी बसा आणि आम्हाला घरी बसायचं. सप्टेंबरचा मोर्चा जर तुम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं तर मग पुढची भूमिका काय? आमची लढाई आम्ही त्यावेळेस असंच मंथन करू, चिंतन करू. जनतेच्या जीवावर, या नेत्यांच्या जीवावर जे होणार असेल ते आम्ही सोडून टाकू. आमच्या परीने जेवढी लढाई लढता येईल तेवढी आम्ही आमच्या समाजासाठी 100% मरेपर्यंत प्रामाणिक राहून करू. तुम्ही जुने जाणते कार्यकर्ते दिसतं, मला सांगा, एवढी आंदोलनं बघितली, आज ही शेष का आली? ही खऱ्या अर्थानं क्रांतीची पाठ आहे. ज्या वेळेला समाजावर अन्याय होतो त्यावेळेला प्रत्येक समाज हा पेटून उठत असतो. आज ओबीसी का नाही पेटून? आता ओबीसी खऱ्या अर्थानं पेटून उठलेला आहे. ओबीसीचा आजच्या बैठकीत नाही दिसले तेवढी गर्दी. या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आले आहे. उभा महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्रातून फार मोठी क्रांती होणार आहे आणि मुंबईला येत्या 1 तारखेला लाखोच्या संख्येने ओबीसीचा लोंढा मुंबईकडे निघणार आहे आणि हे आंदोलन न भूतो न भविष्य असं मोठं होणार आहे. हे 100% मी या ठिकाणी खात्रीने सांगतो. जर तसं नाही झालं तर हे बघा, मुळात ओबीसीचं जे काही आम्ही 1 सप्टेंबरला आव्हान केलंय, ओबीसी भटके बांधव मुंबईला लाखोच्या संख्येने येतील, आमचा विश्वास आहे प्रचंड, आणि दाखवून देतील सत्ताधाऱ्यांना. जर झुंडीची भाषा जर नाही, या मंत्र्यांनी सहभागी होण्यासाठी तुम्ही आवाहन करणार का? कारण मंत्री तोंडाला पोहते. आम्ही मंत्री महोदयांना जाऊन भेटणार आहे, मीडियाचे कॅमेरे घेऊन जाणार आहे तिथं. ह्या सर्व मंत्री महोदयांना नम्रपणे आम्ही विनंती करणार की बाबा असा आमचा लढा आहे, आमचं काही चुकतंय का ते पण सांगा, आमच्या मागण्या काही चुकीचं आहे का ते पण सांगा. पण आम्ही त्यांना विनंती करणार, जसं जरांगेचे ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात तसं तुम्ही या आमच्यामध्ये सामील व्हा, अशा आम्ही या सर्वांना विनंती करणार. खरं तर 1 सप्टेंबरचा जो काही ओबीसीचा ठरलेला रॉंग रूट आहे यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. आणि आपल्या माध्यमातून मी प्रसाद लाडांना सांगतो, प्रसाद लाडांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की लक्ष्मण हाकेंनी जागा सांगावी.
तारीख सांगावी. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करणारे सगळे मावळे आहोत. मी आपल्या माध्यमातून प्रसाद लाडाला चॅलेंज करतो, जागा तू ठरव, टाईम तू ठरव, आम्ही तिथं येतोय. प्रसाद लाडांनी या भूमिकेत जाऊ नये. खरं तर एकीकडं जरांग्याच्या आंदोलनाला रेड कार्पेट टाकायचं आणि मला ओबीसीचं हेच कळत नाही. आपल्या नेत्यावर टीका होते आणि ओबीसी शांत, ओबीसी जागृत नाही आहे का? ही सगळ्यात मोठी खंत आहे हे सगळ्या कार्यकर्त्यांची. हे खरं तर गेली 2 वर्षात तयार झालेले कार्यकर्ते आमच्यासमोर ओबीसी लढ्यासाठी, पण अजूनही समाज म्हणावा तेवढा जागृत होत नाही. त्यांनी म्हणून आता त्यांनी शेवटच्या आरपार लढाईची हाक दिलेली. बघू आता तरी ओबीसी समाज त्यांच्या हाकेला ओ देतो का नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदे, जी मीडिया, पुणे.